नमस्कार मंडळी, कसमादे पट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत झणझणीत अशी चिकनची भाजी, त्यासोबत भात, बाजरीची भाकरी, कांदा आणि लिंबू। चला तर मग रेसिपी बघूया। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे, ते आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता गॅसवरती मी कुकर तापायला ठेवला आहे, त्यात 2 चमचे तेल घातले। आता त्यामध्ये आपण जिरे घालून घेऊया। जिरे तळत आल्यानंतर त्यामध्ये मी कढीपत्ता टाकणार आहे। हे आपण अळणी चिकन शिजण्यासाठी फोडणी तयार करतो आहोत। आता इथे चिरलेला कांदा टाकलेला आहे मी। चिरलेली कोथिंबीर। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपण पाव चमचा हळद टाकलेली आहे मी। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी स्वच्छ धुतलेलं चिकन टाकून घेणार आहे। त्यावरती आता मीठ घालून घेणार आहे। मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ। हे आता आपण मिक्स करून घेऊया आणि त्यावरती मी कुकरचं झाकण ठेवून याला 5 मिनिटं त्याची वाफ काढून घेणार आहे। आता हे छानपैकी मिक्स झालेलं आहे। त्यावरती आता कुकरचं झाकण ठेवून जास्त कमी नाही पण थोडासा गॅस कमी करून आणि वाफ काढून घ्यायची आहे। हे बघा, चिकन कसं मस्त छान झालेलं आहे। त्याला मीठ टाकल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं। आता यामध्ये मी थोडंसं 2 ग्लास पाणी कोमट करून टाकून घेणार आहे। आता परत हे मिक्स करून आणि कुकरचं झाकण आपण लावून घेणार आहोत आणि याच्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे, म्हणजे चिकन हे परफेक्ट शिजतं। कोणाला जर जास्त शिजलेलं नसेल आवडत तर त्यांनी 2च शिट्ट्या करा। हे बघा, इथे चिकन शिजत आलेलं आहे। तोपर्यंत मी भाजीचं वाटण जे करायचं आहे ते भाजून घेतलेलं आहे। त्यामध्ये खोबरं, कांदा भाजलेला आहे, लसूण आहे, आलं आणि कोथिंबीर हे सर्व बारीक वाटण करून घ्यायचं आहे। इकडे गॅसवरती मी कढई तापायला ठेवली आहे, त्यात 2 चमचे तेल टाकलं आहे। त्यामध्ये आता तमालपत्र टाकून घेऊया। ते छान तळत आल्यानंतर त्यामध्ये जे मी वाटण आता बारीक केलं होतं ते वाटण आता आपण यामध्ये टाकूया। हे मिक्स करून तेल सुटेपर्यंत छान मीडियम गॅसवर त्याला शिजू देऊया। आमच्या भागात अशी चिकनची भाजी बनवली जाते, तुम्हीही करून बघा आमच्या भागातली चिकनची भाजी। आता यामध्ये मी पाव चमचा हळद, घरी बनवलेला मसाला टाकून घेणार आहे। मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर मी हळद आणि मसाले टाकलेले आहेत। आता हे मिक्स करून घेणार आहे मी। चिकनच्या भाजीसाठी मी काही बाहेरचे वगैरे मसाले वापरत नाही। आता इथे चिकन आपलं शिजून छान रेडी झालेलं आहे। बघा, मस्त चिकन हे शिजलेलं आहे। आता आपण जे मसाला फ्राय केला आहे त्यामध्ये हे चिकन टाकून घेणार आहे मी।
जर या चॅनलवरील रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि तुम्ही ही रेसिपी बनवून बघा. हे बघा, ते चिकनचं सूप वगैरे टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. तसं मी शिजण्यासाठी मीठ टाकूनच घेतलेलं आहे, पण थोडा रस्सा वाढवल्यामुळे थोडं मीठ वाढवलेलं आहे. आता ही भाजीला उकळी फुटत आहे. यामध्ये मी आता भाजलेल्या डाळांचा कूट, इथे भाजलेल्या हरभऱ्याच्या डाळीचंही आळण लावतात, तर मी डाळांचं आळण लावलं आहे पाण्यामध्ये मिक्स करून, आणि म्हणजे भाजीचा रस्सा असा पातळ होत नाही, कन्सिस्टन्सी व्यवस्थित येते. आणि आम्हाला सुक्कं चिकनपेक्षा रस्सा बाजरीच्या भाकरीसोबत खायला आमच्या घरच्यांना जास्त आवडतो, म्हणून छान असे चिकनचा रस्सा आम्ही बनवला आहे. आता भाजी उकळू द्यायची आहे. उकळल्यानंतर गॅस कमी करून आणि आपण त्यावरती अर्धवट झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं कमी गॅसवर होऊ द्यायचे आहे. बघा, आता भाजी छान कमी गॅसवर मस्त शिजून रेडी झालेली आहे. छान तिला तरंग आली आहे. आमच्या भागात तरंग म्हणतात, तरी म्हणतात. ही अशी तर्रीदार चिकनची भाजी आता आपली रेडी झालेली आहे. तर गॅस बंद करून द्यायचा आहे. ही बघा, मस्त तर्रीदार चिकनची झणझणीत मसालेदार भाजी. तुम्हीही बनवून बघा आणि सांगा कशी लागते तुम्हाला ती. चला मंडळी, आता जेवायला बसूया. ही अशी तर्रीदार चिकनची भाजी, त्यासोबत इंद्रायणी तांदळाचा भात, बाजरीची भाकरी, कांदा, लिंबू, या सर्व गोष्टी मस्त छान असं जेवण तयार आहे. त्यासोबत मी थोडंसं आळणी सूप देखील काढून घेतलं आहे. त्यासोबत हे पीस देखील आहे. चला तर मग जेवायला. थँक्यू.